नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळा स्पेशल रेसिपींमध्ये आज आपण दोन प्रकारचे समर ड्रिंक्स पाहणार आहोत। एक आहे ऑरेंज मोहितो आणि दुसरं द्राक्षांचा सरबत। दोन्ही ड्रिंक्स बनवायला अतिशय सोपी आहेत। प्रथम आपण द्राक्षांचा सरबत कसा बनवायचा हे पाहूया। द्राक्षांचा सरबत बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो द्राक्ष घेतलेत। द्राक्ष आपल्याला पाण्यामध्ये मीठ घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। नंतर या पद्धतीने सर्व द्राक्ष आपल्याला सुट्टी करून घ्यायचे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे। 2-3 पुदिन्याची पानं घालून घ्यायचेत। अर्धा लिंबू पिळून घ्यायचे आणि आता आपल्याला हे मिक्सरला 2 मिनिटांसाठी फिरवून घ्यायचे। तयार रस आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे, त्यामुळे द्राक्षांच्या सालीचा जो चोथा असतो तो वरतीच राहतो। 1 कप पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि आपल्याला हे सर्व व्यवस्थित गाळून घ्यायचे। आपला द्राक्षांचा सरबत तयार आहे। सर्व करताना ग्लासमध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे। त्याच्यावर हा रस ओतून घ्यायचा आहे। छोटा अर्धा चमचा मीठ घालायचे किंवा चाट मसाला घालायचा, एकदम छान चव येते सरबताला। वरून थोडीशी पुदिन्याची पानं आणि द्राक्ष घालून घेऊया। याच्यामध्ये एकदम बारीक कापून तुम्ही द्राक्षही घालू शकता। आपला बनवायला अगदी सोपा असा द्राक्षांचा सरबत पिण्यासाठी तयार आहे। आता आपण ऑरेंज मोहितो कसं बनवायचं हे पाहूया। ऑरेंज मोहितो बनवण्यासाठी इथे एक ऑरेंज घेतले, त्याचे आपल्याला 2 ते 3 स्लाइस करून घ्यायचेत आणि राहिलेल्या अर्ध्या ऑरेंजचा आपल्याला ज्यूस काढून घ्यायचे। ज्यूस एका ग्लासमध्ये काढून घेऊया। राहिलेल्या स्लाइसचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे, ते ग्लासमध्ये घालून घ्यायचे। त्याच्यामध्ये 4 ते 5 पुदिन्याची पानं घालून घ्यायचे। हाताने छान ते आपल्याला थोडीशी क्रश करून घ्यायचे। नंतर त्याच्यामध्ये 6 ते 7 बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आणि आपण जो ऑरेंजचा ज्यूस काढून ठेवलाय तो घालून घ्यायचा। 2 चमचे पावडर शुगर घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता इथे आपण स्प्राइट घेतला आहे, ते याच्यावर घालून घ्यायचे। आपलं ऑरेंज मोहितो पिण्यासाठी तयार आहे आणि आपला झटपट बनणारा थंडगार असा द्राक्षांचा सरबतही पिण्यासाठी तयार आहे। अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी परिराज किचन मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।